असो नरेश, असो नरेश, हे काय होतंय आपल्याला? आई, महादेवांनी जे सूचित केलंय ते सत्य आहे. आजही मी तसाच कठोर निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? आता हा विवाह न करण्याचा निर्णय मी घेतलाय. तुळजाने अचानक हा महादेवांशी विवाह न करण्याचा निर्णय का घेतलाय? याच्या मागे कोणती चाल आहे, कोणती खेळी आहे? निश्चितपणे यामागे काहीतरी मोठं कारण आहे आणि आम्हाला त्याचीच धास्ती वाटते आहे. असुर कुळाविरुद्ध, आपल्या विरुद्ध हा एखादा मोठा डाव रचला जात नसेल ना? असो नरेश, हा जरी डाव असेल तरी सुद्धा श्री महादेवांशी तुळजा असं का वागेल? तेच तर जाणून घ्यायचं आहे. यामागे कोणता खेळ आहे? ही कसली लीला आहे तुळजाची? शांत पाण्याखाली कोणता समुद्रधुनी पेटला आहे याची वरून पाहताना कल्पना येत नाही. आज घडलेल्या घटनेचं मोल उद्या आपल्याला काय द्यावं लागेल आणि या दडलेल्या गुढाचा लाभ आपण कसा घेऊ शकतो याचा विचार करावा लागेल. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला केवळ तेच देऊ शकतील. असुर नरेश, आम्हाला सांगा, ते कोण? आई, आई, अगं आई, एकदा ऐकून तरी घे. आई, माझं ऐकून तरी घे. काय ऐकायचंय तुळजा? अजून काय बाकी आहे ऐकायचं? समध्या ब्रह्मांडासमोर माझ्या लेकीचं लग्न मोडलं आहे आणि तू मला शांत बसून तुझं म्हणणं ऐक म्हणतेस? आई, मी जे केलं त्यामागे कारण आहे. कोणतं कारण एवढं मोठं असू शकतं तुळजा? हा, ज्या पायी तू भर मंडप सोडून जाशील, आमचा, महादेवांचा, समध्यांचा अपमान करशील? अगं, एका बाईसाठी विवाह किती मोठी गोष्ट असते माहित आहे का तुला? ज्या क्षणी एका मुलीच्या अंगाला हळद लागते ना तुळजा, त्या क्षणापासून तिचं आयुष्य तिचं नसतं. तिचं नातं, तिचं भविष्य, तिचा संसार समजा त्या लग्नाशी जोडलेलं असतं. आणि तू भर मंडप सोडून निघून गेलीस स्वतःच्या मनानं. अगं, तू देवी झालीस म्हणून एवढी मोठी झालीस का तुळजा? आई, ऐकून तरी घे, गोष्ट तशी नाहीये. मग कशी आहे? चार लोक काय बोलतील याचा तरी विचार केलास का तू? समध्या गावासमोर, समध्या जगासमोर महादेवांचा अपमान केला आहेस तू. आई, मी चार लोकांचा विचार करत नाहीये. मी संपूर्ण विश्वाचा विचार करते. आणि हे जे घडलं ती माझी इच्छा नव्हती, ती आदिशक्तींची लीला होती. आदिशक्तीची लीला म्हणजे? अगं, काय म्हणायचं काय आहे तुला तुळजा? अंबा, चल बाळा, आपण आईला आणि तुळजाताईला काही काय उत्तर देऊया. हा, आई, जर मी हा विवाह केला असता तर महिषासुराचा अंत कधीच करू शकले नसते. जगदंबाचा अवतार घेऊन मी हे जे मानवी शरीर धारण केलंय त्याचं प्रयोजन संपलं असतं. कारण महादेवांची पत्नी होऊन मी पुन्हा देवी स्वरूपात गेले असते. जे कार्य मला या मनुष्य रूपात करायचंय ते कधीच घडू शकलं नसतं. मी हात जोडते बाई तुझ्या समोर. हा हे का सोड. बाईच्या जन्माला हे का काही बी कामाचा नाही.
महादेवांशिवाय तो पूर्ण व्हायचा नाही. जोपर्यंत तुझ्या डोक्यातून हे खूळ जात नाही ना तुझा, तोपर्यंत मला या विषयावर बोलायचं नाही. आई, देव तुला कधीच माफ करणार नाही असं म्हणले असते, पण तूच देवी आहेस. पण एका नवऱ्याच्या आणि आईच्या भावनेला धक्का लावला आहेस तू. तुझं मन तुला कधीच माफ करणार नाही, ध्यानात ठेव. आई, अंबा, तू शांत झोप हा बाळा, सगळं नीट होईल. पद्माताई, आदिशक्ती कोण आहे? सकाळपासून मी आदिशक्ती बद्दलच ऐकतेय. आदिशक्ती, आदिशक्ती खूप मोठी आहे बाळा. सर्व शक्तींची शक्ती आहे ती. तीच आदिमाय आहे. सकाळी विष्णुदेव सुद्धा हेच बोलले, पण माझ्या डोक्यात जाईनाच बघ. अंबा, जेव्हा या सृष्टीची निर्मिती सुद्धा झाली नव्हती ना बाळा, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात फक्त अंधार होता. ना पृथ्वी होती, ना आकाश, ना देव, ना दानव. फक्त एक शांत अथांग पोकळी. पोकळी म्हणजे? पोकळी म्हणजे एक रिकामी जागा, जिथे काहीच नसतं, पण काहीतरी निर्माण होण्याची शक्यता मात्र नक्कीच असते. आणि तेच घडले. या पोकळीतून एक चेतना जन्माला आली. एक दिव्य शक्ती, आदिशक्ती. ती चेतना म्हणजे माया, आणि या सगळ्या मायेचं मूळ म्हणजे आदिशक्ती. तिनेच या साऱ्या सृष्टीची निर्मिती केली आहे बाळा. मग या सृष्टीला दिशा दाखवण्यासाठी तिने ब्रह्मदेवांना निर्माण केलं. या सृष्टीचं पालन करण्यासाठी श्री विष्णुदेव आले. आणि जेव्हा संहाराची वेळ येईल तेव्हा ती जबाबदारी श्री महादेवांनी स्वीकारली. पण या सगळ्यांच्या मागे एकच शक्ती होती, आदिशक्ती. मग ती वेळोवेळी वेगवेगळी रूपं घेऊन वेगवेगळ्या लीला रचू लागली. तुझी तुळजाताई आणि या विवाहात आलेल्या सगळ्या देवी सुद्धा तिचाच अंश आहे. कारण जग सुरळीत चालण्यासाठी या सगळ्या शक्तींचं संतुलन असणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक देवाचं एक ठरलेलं काम असतं. आदिशक्ती याप्रमाणे देवतांचीही नियती ठरवते. देव सुद्धा तेच करत आहे जे आदिशक्तीने नेमून दिलंय. या सगळ्या मागे आदिशक्तीचीच लीला आहे. एका मुलीला आदिशक्तीची लीला ऐकून झोप लागली, पण माझ्या देवी मात्र तिकडे अस्वस्थ असतील. देवी, आपण ठीक आहात ना?
आपल्याला जर महिषासुराला तात्विक दृष्ट्या अयोग्य ठरवायचं असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे. कोणता मार्ग आहे तुमच्या मनात? आपण ह्या रूपात म्हणजे तुळजा आणि भवानी शंकर रूपात पुन्हा विवाह करायचा. आज समस्त त्रिलोकाला समजण्यासाठी आम्ही हे जाहीर करतो की आम्ही आणि महादेव लवकरच विवाह बंधनात अडकणार आहोत. आमची सुद्धा इच्छा नव्हती पद्मा की या मंगळ क्षणांचा शेवट असा व्हावा. आम्ही सुद्धा विवाहाचे स्वप्न पाहिले होते. महादेवांसोबतचा प्रत्येक क्षण, प्रत्येक विधी, त्यांच्या नजरेतलं प्रत्येक प्रेम आम्ही आमच्या मनात जपून ठेवलं होतं. परंतु नियतीने आमच्या समोर असा प्रश्न उभा केला जिथे आम्हाला स्वतःचं सुख आणि संपूर्ण जगाचं भविष्य यातून एकाचीच निवड करावी लागते. आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यातले अश्रू कोणालाच दिसत नाही. लोकांना दिसतो तो केवळ तिचा निर्णय. पद्मा, सगळे आम्हालाच दोष देत आहे. आई रागावली. 4 लोक काय म्हणतील ह्याची चिंता आहे तिला. परंतु त्याच 4 लोकांपैकी एकाने तरी आमच्या मनात डोकावून पाहिलं का? एकदा अंगाला हळद लागली की स्त्रीने विवाह करायचाच असतो. पतीशिवाय तिच्या आयुष्याला अर्थ नाही. तिचं म्हणणं चुकीचं नाही. परंतु आम्ही स्त्री आहोत म्हणून केवळ संसाराचाच विचार करायचा का? आमचं कार्य, आमचं कर्तव्य, आमचा जन्म ह्याला काहीच अर्थ नाही. पुरुष धर्मासाठी संसार सोडतो तेव्हा त्याला महान म्हणतात. परंतु स्त्रीने जगासाठी स्वतःचं सुख सोडलं तर तिच्यावर प्रश्न का उभे राहतात? देवी, तुमच्या आईचं वागणं साहजिक आहे. क्षमा करा, पण कितीही झालं तरी अखेर त्या एक मर्त्य मानव आहे. परंपरा, रीतीभाती, वहिवाट ज्या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत त्या पलीकडे लगेच पाहणं त्यांच्यासाठी इतकं सोपं नाहीये देवी. कारण माणूस अनेकदा त्याला शिकवल्या गेलेल्या जगालाच सत्य मानून जगत असतो. आणि बदल तो एका क्षणात घडत नाही ना देवी. चांगल्या बदलांना अधिक काळ जाऊ द्यावा लागतो. पण जर तो बदल लगेच हवा असेल तर? देवी, त्यासाठीच तुम्ही नवीन अवतार घेऊन इथे आला आहात. पण तुमची आई, त्यांना आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल ना. त्यांना या गोष्टींची सवय नाहीये. अंगाला हळद लागली का नाही यासारख्या छोट्या गोष्टीचा इतका विचार करणारी स्त्री आहे ती. तिच्या स्वतःच्या मुलीच्या लग्नात एवढा मोठा प्रसंग घडल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही मला. मग आम्ही केवळ शांत राहू का? देवी, मी लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण तुम्ही महादेवांशी का नाही बोलू? ते देवांचे देव आहे. ते समजून घेतील. एकदा त्यांचा राग मावळला ना की सगळे प्रश्न आपोआप सुटतील.
युगायुगांचा संसार आहे आमचा. आम्ही त्यांचा क्रोध जाणतो. हा अवतार घेतल्यापासून आम्ही त्यांना विरहाच्या दिशेने लोटले. आणि तुला वाटतं ते आम्हाला माफ करतील? देवी, महादेव आत्ता क्रोधित असले तरी त्यांना तुमची काळजी आहे. मला खरंच वाटतं तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलायला हवं. काय घडत आहे? नियती कोणत्या नव्या वर्णाकडे प्रवास करत आहे आदिशक्ती? या कवचाचा हेतू देवीच्या विवाहाची रक्षा करण्यासाठी होता. आणि आता नियतीनेच तो हेतू बदललाय. म्हणून आता हे कवचही नष्ट होत आहे. मग आता या महालाचं संरक्षण कोण करणार? असुरी शक्तींना आत येण्यापासून थांबवणार तरी कोण? जिथे तुळजा स्वतः उभी आहे तिथे वेगळ्या कवचाची गरज उरत नाही. आणि याच भाग्यकुंभातून तिला स्वतःच्या सामर्थ्याची खरी जाणीव होणार आहे. आजवर नियतीच आमची कवच होती. आता जखमांवरून चालत स्वतःलाच कवच बनवण्याची वेळ आली आहे. प्रभो, प्रभो, आपल्याला जी वार्ता जाणून घ्यायची होती ती वार्ता अखेर आली आहे. आपल्या शोधाचा अंत झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळजादेवी अत्यंत सुखरूप आहेत. त्यांना कसलाही अपाय झालेला नाहीये. प्रभो, आपण ज्याची अत्यंतिक आतुरतेने वाट पाहत होता ती वार्ता अखेर आली आहे. मग तरीही आपल्या मनावर हा भार का दिसतोय? नंदी, देवींच्या काळजीपोटी योग विद्येच्या सहाय्याने आम्ही त्यांच्या शक्तीचा शोध घेतला. त्यात आम्हाला ज्ञात झाले की त्या काल रात्रीच महालात परतल्या आहेत. त्या त्यांच्या कुटुंबाला भेटल्या, योगिनी पद्माला भेटल्या. प्रभो, अहो मी हेच तर आपल्याला सांगायला इथं आलो होतो. परंतु जर आपल्याला हे कालच ज्ञात झालं होतं तर तुम्ही ते मला सांगितलं का नाही? आणि क्षमा करा प्रभू, पण माझ्या मनाला अजून एक प्रश्न भेडसावतो आहे. जर तुळजादेवी सुखरूप आहेत हे तुम्हाला कळलं होतं तर मग तुम्ही त्यांची जाऊन भेट का नाही घेतली? एका प्रश्नाचं उत्तर देशील नंदी? जे काही घडलं त्यानंतर देवीने त्यांच्या कुटुंबाकडे जाणं योग्य होतं हे आम्ही मान्य करतो. पण त्यानंतर ज्या व्यक्तीला त्या भर मंडपात सोडून गेल्या, ज्या व्यक्तीने त्यांच्या शोधासाठी संपूर्ण सृष्टी पालती घातली, ज्याच्या मनात शेकडो प्रश्न आणि हजारो वेदना निर्माण झाल्या, त्याला भेटणं अधिक आवश्यक नव्हतं का नंदी? हो प्रभू, हो, तुमचं म्हणणं अगदीच योग्य आहे. देवींनी तुम्हालाच येऊन भेटणं अपेक्षित होतं. आणि ह्यात कुठल्याही असुरी शक्तीने काहीही वावगं केलेलं नाहीये. ह्याची खात्री आम्ही स्वतः करून घेतली आहे. मानवी पातळीवर गंगा यांनी जनकबाबा सोडले तर त्यांना प्रभावित करू शकेल असं कोणीही नाहीये. आणि ते दोघेही या विवाहासाठी मनापासून उत्सुक होते. राहिला देवलोक, तर तिथेही असं काही घडण्याची शक्यता नाही.
मग अशा परिस्थितीत त्यांच्या या निर्णयामागचं कारण, त्यांच्या या वागण्यामागचं उत्तर सर्वप्रथम आम्हाला मिळायला हवं होतं. कारण हा प्रश्न विवाह मोडल्याचा नाहीये नंदी, प्रश्न विश्वासाचा आहे. प्रभू, आपण रागावणार नसाल तर एक सांगू. प्रभू, मला क्षमा करा, पण मला असं वाटतं की आपण आणि माता दोघेही आपापल्या जागी अगदी योग्य आहात. प्रभू, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. जे काही घडलं त्यानंतर मातेने येऊन तुम्हालाच सर्वप्रथम भेटायला पाहिजे होतं. पण प्रभू, नात्यामध्ये कधी कधी कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे यापेक्षा जास्त पहिलं पाऊल कोण उचलतं हे अधिक महत्वाचं असतं. हे बघा, मी विष्णुदेवांसारखं किंवा ब्रह्मदेवांसारखं सारं काही उलगडून नाही सांगू शकत, पण मला खात्री आहे ज्या क्षणी तुम्ही दोघं एकमेकांच्या समोर याल त्याच क्षणी हे सारं गूढ उलगडेल. आणि म्हणूनच प्रभू, जरी माता तुम्हाला भेटायला आल्या नसल्या तरी तुम्ही जाऊन त्यांना भेटावं. आम्ही त्यांना भेटायला जाणार नाही होत नंदी. प्रभू, अहो माझं म्हणणं तरी. तू तुझं म्हणणं सांगितलंस नंदी, पण आमचा निर्णय आधीच झालाय. आता त्यावर अधिक चर्चा नको. दोन जीव एकमेकांवर अपार प्रेम करतात, पण दोघेही स्वतःच्या वेदनेत इतके अडकतात की एकमेकांकडे जाण्याचं पहिलं पाऊल उचलत नाही. तेव्हाच दुराव्याची सुरुवात होते. माता आणि प्रभूंच्या अजून एका दुराव्याची. ही नांदी तर नसेल? आई रागवली आहे म्हणून तू उदास आहे ना? मला ठाव आहे, आई रागवल्यावर अख्खं घर डोक्यावर घेते. आणि इथं तर महाल आहे ग. तू कधी बघितलं आहेस का? आई रागवल्यावर तिचे डोळे लाल आणि मोठे होतात. मी एकदा तुळशीत दूध आणि खिरीत पाणी टाकलं होतं, तेव्हा मी असंच रागून बसली होती. आई चिडल्यावर तिचं नाक कसं होतं सांगू? मला माहितीये. आई चिडल्यावर धपाटे कसे देते सांगू? मी खाल्ले. अगं, मग एवढं समजा माहित असेल तर हे बी माहित असेलच की तिचा राग शांत झाल्यावर ती मायेने जवळ करते. आणि जर 4 धपाटे घातले असतील तर खास पदार्थ बी बनवून खायला घालते. हो का? आईला प्रेमाने समजावलं की ती समजून घेते. तू सुद्धा प्रयत्न कर की. ठीक आहे, तू सांगतेस तर मी तिच्याशी बोलते. पण काही चुका इतक्या लहान नसतात अंबा. कदाचित मी जे केलंय ते तिच्या लेखी खूप मोठी चूक आहे. पण हे कोणी ठरवलं? तू चुकीचं काही बी करू शकत नाही ताई, कारण तू तुळजा आहेस. तू माझी जगदंबा ताई आहेस. तू चूक केली त्यातून काहीतरी चांगलंच घडणार बघ. तुला इतका विश्वास आहे माझ्यावर? आता जर छोट्या बहिणीचा विश्वास नाही तर कोणाचा असेल? देवी, पद्मा, अगं काय झालं? देवी, देवी अहो ते देवी, गंगाई काकू महालात कुठेच नाहीये. असुर नरेश, आम्ही पुन्हा एकदा आपल्याला विचारतो आहोत. दैत्यगुरु शुक्राचार्यांना काहीही न सांगता या क्षणी त्यांना भेटणं योग्य ठरेल? सम्राज्ञी,
या क्षणी आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे? या कुटीमध्ये प्रवेश करण्याआधी केवळ एक गोष्ट आठवा. दैत्यगुरु शुक्राचार्यांपासून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी लपवल्या आहेत. चुडा भरण्यासाठी एक खास माणूस येणार. तुळजा, असुर नरेश महिषासुरांचा संदेश घेऊन आलोय. दैत्यगुरु, आमच्या सगळ्या योजना तुम्ही महादेवांना सांगता हे आम्हाला आधीपासून ज्ञात आहे आणि म्हणून आम्ही तेव्हापासून दक्ष आहोत. आणि आमच्या मनात काय आहे हे तुम्हाला कदापि सांगणार नाही. रणनीती आणि अविचार यामध्ये सूक्ष्म रेषा असते महिषासुरा, आणि तू ती रेषा ओलांडतोय. मला प्रश्न विचारण्याआधी एक प्रश्न स्वतःला विचारा. आमच्या विचारांची खोली समजून घेण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे की नाही? आणि उत्तर नकारार्थी असेल तर केवळ आपल्या सम्राटाच्या आदेशाचं पालन करा. मला ज्ञात आहे सम्राज्ञी, दैत्यगुरु शुक्राचार्यांचा आपण अपेक्षा भंग केलाय, त्यांचा विश्वासघात केलाय, प्रसंगी त्यांची अवहेलनाही केली आहे. परंतु आता आपल्याकडे पर्याय नाही. तुळजाच्या न झालेल्या विवाहामागचं कारण, त्यामागची शक्ती, त्यामागचे संकेत हे सगळं कुणी उलगडू शकत असेल तर केवळ दैत्यगुरु शुक्राचार्य. काळाच्या पडद्याआड काय दडलंय हे पाहण्याची दृष्टी त्यांच्यासारखी दुसऱ्या कुणाहीकडे नाही. दैत्यगुरु शुक्राचार्य हे असुरांचे गुरु आहेत. त्यांचा क्रोधही त्यांच्या ज्ञाना इतकाच प्रखर आहे. शुंभा, युद्धभूमीवर उतरल्यानंतर परिणामांची क्षिती बाळगायची नाही. जे काही होईल त्याला सामोरं जावं लागेल. दैत्यगुरु शुक्राचार्यांचा क्रोध असेल तरीही. असुर नरेश, दैत्यगुरु शुक्राचार्य, दैत्यगुरु, कुठे आहात तुम्ही? दैत्यगुरु, साक्षात आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. कुठे आहात तुम्ही? असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, हे काय होतंय आपल्याला? दैत्यगुरु, आई, मला माहित आहे तुळजा, हा समजा तुझा खेळ आहे, पण मी याला भुलणार नाही. माझी वाट सोडून दे. आई,
थांबव तुझा यो खेळ तुळजा. हे मी सगळं थांबवेन, पण तू आधी घरी चल. मी माझ्या घरलाच चालली आहे. ह्याच दिशेला आहे माझं घर. मग आता जिथून येते ते काय? काय माहित, लोक म्हणतात कुणा देवीचा महाल आहे म्हणून. पण मी तर ऐकलंय त्याच देवीची तू आई आहेस. जी माझं ऐकत नाही ती लेक कसली. आणि ज्या घरात माझी लेक नाही ते घर कसलं. समजा आयुष्य जिच्यासाठी जगले, जिच्यासाठी देवाकडे नवस बोलले, आज तीच जर माझ्या शब्दाला किंमत देत नसल तर माझ्या आईपणाला अर्थ तरी काय उरला. मी कुठे तुझं ऐकलं नाहीये. आजवर तू दिलेला प्रत्येक शब्द मी जपलाय. एकदा, फक्त एकदा माझ्या जागी उभं राहून विचार कर, मी हे सगळं का करते. ह्या निर्णयामागे काय कारण आहे आणि ह्याने काय साध्य होणार आहे ह्याचा विचार न करता रागावतीयस. फक्त आपल्या मुलीला दोष द्यायचा हे योग्य आहे का आई? तू माझी आई आहेस. सगळ्या जगाने मला चुकीचं ठरवलं तरी तू तर माझं ऐकून घेशील ना. मला तुझ्या जागेवर ठेवू नकोस तुळजा. मी देवी नाही, माणूस आहे. माणसाचंच मन आहे माझं. मी तुझ्या जागी उभी राहू शकत नाही. पण तुळजा, तू उभी राहू शकतेस ना आमच्या जागी. त्या काळजात अजून मन आहे की दगड भरले आहेत. आई,